चैतन्य, एकीकडे जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही यावरून दुमत बघायला मिळत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेतल्याशिवाय विजय अनेक ठिकाणी मिळणं अशक्य असं देखील चित्र दिसतं. काय नेमकी परिस्थिती? जर विधानसभे 2024च्या विधानसभा इलेक्शनचा आपण वॉर्ड वाईज डेटा मुंबईमध्ये बघितला तर 227 वॉर्डपैकी 22 वॉर्ड असे आहेत जिथे महायुतीच्या विक्ट्री मार्जिनपेक्षा मनसेला जास्त मतं पडलेली आहेत. आणि ही 22 जी वोट ट्रान्सफर जर एमबीएला झाली तरच महाविकास आघाडी ही 114चा जो मेजॉरिटी मार्क आहे महापौर बसवायला 114 कॉर्पोरेटरचा तो आकडा गाठू शकतं. जर मनसे महाविकास आघाडीसोबत राहिली नाही तर हे लोक एक 94 सीटापर्यंत फक्त जाऊ शकतात आणि महायुती जी आहे ती 133ला जाईल. तर सध्या जर 2024ची विधानसभाचे रिझल्ट आहे ते आपल्याकडे लेटेस्ट डेटा आहे. तर त्या डेटाच्या बेसिसवर जर आपण बघितलं तर मनसे प्लस महाविकास आघाडी हे कॉम्बिनेशनच फक्त मेजॉरिटी मार्क गाठू शकतं. महाविकास आघाडी स्वतंत्र जर लढली आणि मनसेला घेतलं नाही तर त्यांचा महापौर बसणं आत्ता तरी कठीण वाटतंय. दुसरीकडे असंही म्हटलं जातं की एक महत्वाचे अनेक मुद्दे आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही यावरून दुमत आहे. ते सगळे मुद्दे किंवा त्या सगळ्या गोष्टी क्रायटेरिया महत्वाच्या ठरतील. ते ठरतील ना. आपण काँग्रेसचं असं म्हणणं आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काँग्रेस माइंडेड मायनॉरिटी आणि सेक्युलर मतं जी आहेत ती शिवसेना युबीटी आणि महाविकास आघाडीच्या बाकी पक्षांना मिळाले, पण जी मराठी मतं आहे ती काँग्रेसला मिळाली नाही. या आणि राज ठाकरेंचे जे मागचे भूमिका आहे ते काँग्रेसला पटत नसल्यामुळे ते वेगळं जायचा विचार करतात आहे. पण आपण जर डेटा बघितला तर असं जर झालं तर मतांचं विभाजन होईल आणि त्याचा नक्कीच फायदा महायुतीला होणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.